आवाज ऐकला, बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत। आज आपण नाश्ता सिरीजमध्ये पालकाची मसाला पुरी कशी करायची ते पाहतो। बरेचदा सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला नाश्ता आणि लंच एकत्र बनवायचा असतो, तर अशा वेळेला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी इतर कोणत्याही भाजीचा पसारा न करता दही आणि पुऱ्या छान लागतात। पुऱ्या अशा छान खुसखुशीत करण्यासाठी इथे मी एक खास ट्रिक वापरली। एक 10 मिनिटाच्या पूर्वतयारीत हा पोटभरीचा नाश्ता लगेच तयार होतो। रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे, तेवढीच ती साधी सोपी आणि कमी वेळेत तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो, नमस्कार। वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते। चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू। पालक पुऱ्या करण्याकरता इथे छान अशी कोवळी लुसलुशीत मस्त अशी हिरवीगार 20 ते 25 पालकाची पानं घेतली। सर्वात अगोदर ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची। पालकाच्या भाजीचं मागच्या साईडचं जे कडक देठ असतं ते आपल्याला तोडून घ्यायचं। खूप असं देठ कट नाही करायचं, कारण या देठामध्येच या पालकाचा फ्लेवर असतो। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथपर्यंत मी असं देठ कट करून घेतलं। भाजी कोवळी असल्यामुळे फार असे देठ कडक नाही। अशाच प्रकारे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची। ही भाजी निवडून घेतली, थोड्या वेळासाठी साईडला ठेवायची। त्या अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। तर 2 हिरव्या मिरच्या घातल्या। ह्या पुऱ्या एवढ्या चविष्ट होतात, तिखट कमी जरी वापरलं तरी पण छान लागतात। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक निसून घातल्या। हे वाटण आपल्याला पाणी न घालता असं जाडसर वाटून घ्यायचं। खूप बारीक नाही आणि खूप जाडं नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीचं हे वाटण तयार केलं। पाण्याचा अजिबात थेंबही घालायचं नाही, हे वाटण मस्त व्यवस्थित असं बारीक होतं। त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हा पालक बारीक करून घ्यायचा। मिक्सरच्या जारमध्ये पालक आपल्याला असाच घालायचा नाही, पालकाचे 2 तुकडे करायचे किंवा असा मधातून कट करायचा। हवं असेल तर तुम्ही हा पालक चॉप करून याच्यामध्ये घालू शकता। असं केल्यामुळे पालक पटकन बारीक होतो। तुम्ही जर अख्खा यामध्ये घातला तर मिक्सरच्या पात्याला हे अडकू शकतं, त्याच्यामुळे हा व्यवस्थित बारीक व्हायचा नाही। तर हा बारीक करण्यासाठी असे 2 तुकडे किंवा बारीक करून घ्यायचा। पाणी घालून हा पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, खूप जास्तही घालायची गरज नाही। 2-3 चमचे पाणी घातलं, पालक व्यवस्थित बारीक होतो। अशाच प्रकारे हा पालक मी बारीक करून घेते। तुम्ही इथे पाहू शकता पालकाची छान अशी प्युरी तयार झाली। तर संपूर्ण पालक मी थोडा थोडा करून याच्यामध्ये बारीक करून घेतलं। आता आपण लगेचच पुरीचं पीठ मळायला घेऊ। त्याकरता असं मोठं भांडं घ्यायचं, एखादं पसरट किंवा मग तुम्ही ताट घेतलं तरी पण चालतं। यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं। पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी एक खास टिप सांगते तुम्हाला। ज्यावेळेस आपण पुऱ्या करतो, लग्नाच्या पुऱ्या कशा खुसखुशीत होतात त्याच पद्धतीच्या पुऱ्या करायच्या असतील, पुऱ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही, त्यामुळे पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात। खूप जास्त जर जाड असेल तर तुम्ही तिथे चाळून घेऊ शकता, पण नॉर्मल असं पीठ असलं तर चाळायचं नाही, त्यामुळे पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात। पालकची पुरी करण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ न चाळता घेतलं। त्यासोबतच मी 3 चमचे बेसन पीठ घातलं। ही पालकाची पुरी असल्यामुळे इथे मी बेसन पीठ थोडंसं जास्त वापरलं। बेसन पीठ जास्त घातल्यामुळे पुरी छान अशी चविष्ट तयार होते। हे दोन्ही पीठं आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता या पिठामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, म्हणजे आपण जे वाटण तयार केलं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता या पिठामध्ये आपल्याला पालकाची प्युरी घालून घ्यायची। साधारण 1 वाटी ही प्युरी असेल। बऱ्याचदा पालक पटकन पचत नाही, त्यासाठी इथे मी पाव चमचा ओवा घालते। सोबतच पुऱ्या छान खमंग होण्यासाठी 1 चमचा तीळ घातले। पांढऱ्या तिळाऐवजी काळे तीळ किंवा कलंजी पण याच्यामध्ये घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर यामध्ये आपल्या घरातलं जे नेहमीचं तिखट असतं त्यामधलं अर्धा चमचा तिखट घातलं। पाव चमचा हळद घालायची। पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा तेल घालायचं। तेल आपण इथे रूम टेम्परेचरचं वापरलं, खूप असं कडक किंवा मोहन करायची गरज नाही। पालकाच्या पुऱ्याचं पीठ नेहमीच्या पिठापेक्षा वेगळं मळवायचं असतं। आता इथे आपण पालकाची प्युरी करून घातल्यामुळे इथे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही। हे पीठ आपल्याला असंच मिक्स करायचं, एकजीव करायचं। प्युरी जर याच्यामध्ये खूप जास्त जर झाली असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी गव्हाचं पीठ वाढवू शकता। पीठ छान मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं पीठ मला सैलसर वाटलं, यामध्ये मी अर्धा कप गव्हाचं पीठ आणखी ॲड केलं। आता हे पीठ मळलेल्या पिठामध्ये व्यवस्थित असा दाब देऊन एकत्र करून घ्यायचं। याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा। आपल्या नेहमीच्या पुरीसारखं या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं। तुम्ही इथे पाहू शकता दाब देऊन हे पीठ मी छान असं मळून घेतलं, घट्टसर गोळा तयार केला। एक 5 ते 6 मिनिटानंतर हा पिठाचा गोळा आपल्याला पुन्हा असा दाब देऊन व्यवस्थित मळून घ्यायचा। या मळलेल्या पिठामधला थोडासा असा गोळा वेगळा केला। या पिठाला पुन्हा आपल्याला लांबट आकारामध्ये असं मळून घ्यायचं। याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या। याच्यामुळे काय होतं, पुऱ्या पटकन होतात आणि शिवाय एकसारख्या तयार होतात, कमी जास्त किंवा लहान मोठ्या होत नाहीत।
आता या लाटीला दोन्ही हाताच्या सहाय्याने असं गोल आकार देऊन व्यवस्थित मळून घ्यायचं. आता याला एकदा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं, म्हणजे पटकन लाटी आपली लाटते किंवा खाली पोळपाटाला चिटकत वगैरे नाही. पुऱ्या लाटताना सुरुवातीला आपल्याला काठं लाटून घ्यायचे. मध्यभागी आपोआप बेलणं फिरतं तर पुरी अशी छान एकसारखी तयार होते. ज्या साईडनं काठ जास्त मोठा वाटतो त्या साईडनं लाटून घ्यायची. खूप जास्त मोठीही करायची नाही, खूप बारीकही करायची नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता मीडियम साईजची पुरी मी इथे लाटून घेतली. एकदाच पीठ लावून अशा पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुऱ्या पटापट होण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत सांगते. एका चपातीचा पिठाचा गोळा मी वेगळा करून घेतला. आपण जशी नॉर्मल चपाती करतो त्याच पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची. पण खूप जास्त पातळ करायची नाही, कारण आपल्याला पुरी खुसखुशीत करायची. पुऱ्या जर खुसखुशीत करायच्या असतील तर थोड्याशा जाड ठेवायच्या, म्हणजे पुऱ्या छान अशा खुसखुशीत तयार होतात. आता तुम्ही इथे पाहू शकता छान अशी मस्त पोळी मी इथे लाटून घेतली. पुऱ्या करण्यासाठी असा एखादा काठ नसलेला ग्लास किंवा वाटी घ्यायची, म्हणजे पुऱ्या आपल्या व्यवस्थित आणि पटकन बाहेर निघतात. आता ह्या पुऱ्या आपल्याला लगेचच तळून घ्यायच्या. मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घ्यायचं. तेल जर व्यवस्थित गरम असेल तर पुरी पटकन फुलून वरती येते. ह्या पुऱ्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या. लो किंवा हाय फ्लेम जर केली, हाय फ्लेमवरती पुऱ्या पटकन तळतील पण करपतील, आणि लो फ्लेमवरती तेल जास्त पितील. तुम्ही इथे पाहू शकता मीडियम फ्लेमवरती मी अशा छान पुऱ्या तळून घेत आहे. ह्या पुऱ्या आपल्याला छान असा रंग बदलेपर्यंत, बाहेरून अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे इथपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या. इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्याला अजिबात तेल दिसत नाही. छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्या पुऱ्या मी व्यवस्थित तळून घेतल्या. तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीपासूनची शेवटची पुरी अगदी 10 ते 15 मिनिटानंतर टम्म अशी फुगलेली आहे. आतमध्ये खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत. तुम्ही या पुऱ्या तर बघा किती छान अशा तयार झाल्या आहेत. या पुऱ्या खाण्यासाठी तुम्हाला अशी वेगळी चटणी वगैरे करायची गरज पडत नाही. ह्या पुऱ्या अशाही छान लागतील. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासात न्यायला किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात ह्या खुसखुशीत पालक पुऱ्या करून तयार होतात. घरच्या साहित्यात कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत तयार होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी 10 मिनिटांमध्ये छान अशी पालकपुरी करून तयार होते. रेसिपी जर आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.